सो वेलकम बॅक टू बीके ट्युटोरियल्स. मी आहे तुमची भाग्यश्री कुलकर्णी. सो मी लास्ट व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला सांगितलं होतं की CSIR नीट आणि DBT एक्झाम मर्ज झालेली आहे. सो त्याच बेसिसवरती आज आपण ऑफिशियल नोटिफिकेशन बघणार आहोत. काय चेंजेस येणार आहेत, काय डाऊट्स होते, हे सगळं आज आपण बघणार आहोत. सो आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे. आपण चालू करूयात आपला व्हिडिओ. सो काय करायचंय तुम्हाला, जो जनरली तुम्ही ब्राउझर यूज करत असाल कोणताही, मी जनरली गुगलच आपण यूज करतो. मी गुगलवरती गेली आणि तुम्हाला काय टाईप करायचंय, तर CSI नीट DBT टाकायचा आहे. सो इथे जी फर्स्ट PDF तुम्हाला दिसते आहे, ती फर्स्ट PDF तुम्हाला ती लिंक वरती क्लिक करायची, तर ती PDF ओपन होईल. इथे आपली PDF ओपन झाली आहे, तुम्ही बघू शकता. मी जरा झूम इन करते. सो आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल, तर फर्स्ट तिथे बघा की हे जे आलेलं आहे 13 तारखेला ही नोटीस पब्लिश झालेली आहे ऑलरेडी. तो सब्जेक्ट काय आहे की इंट्रोडक्शन देणार आहे ते तुम्हाला कशाचं, तर CSI UGC DBT JRF नेट एक्झामिनेशन टू बी इम्प्लिमेंटेड फ्रॉम द डिसेंबर 2026 सायकल, बॅकग्राऊंड कन्सर्न्स अँड क्लॅरिफिकेशन. सो या व्हिडिओमध्ये बेसिकली आपल्याला हे करणार आहे की हे एक्झामिनेशन जे इम्प्लिमेंट करणार आहे ते डिसेंबर 2026 पासून करणार आहे, बरोबर. आणि सोबतच याचं बॅकग्राऊंड कसं राहील, याचं कन्सर्न्स काय असतील आणि त्याच्यावरती त्याचे क्लॅरिफिकेशन हे या नोटीस मध्ये त्यांनी क्लॅरिफाय पूर्णपणे केलेले आहेत. तर समोर तुम्ही बघू शकता, प्रपोजल हॅज बीन अप्रूव्ड टू मर्ज द CSIR नेट लाईफ सायन्स अँड DBT BET examination along with syllabus to establish a single unified national level eligibility examination for junior research fellowship and lecturership in the biological sciences. बेसिकली यांचं असं म्हणणं आहे की हा जो प्रपोजल आहे की CSIR नेट आणि DBT BET मर्ज करायचा, हा याच्यासाठी केला गेलेला आहे कारण एक सिंगल एक्झामिनेशन कंडक्ट करता येईल आपल्याला. कशासाठी, तर JRF साठी आणि लेक्चररशिप साठी, बरोबर. त्यानंतर याच्या सोबतच नवीन सिलेबस सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. ही काय म्हणतात त्याला, एक संभाव्यता खूप जास्त आहे की सिलेबस मध्ये तर चेंज होणारच आहे. त्यानंतर आहे दिस जॉईंट CSIR UGC DBT JRF or NET examination is intended to come into effect from December 2026 examination cycle. तो या वर्षी जून मध्ये ही एक्झाम स्टार्ट न करता ही एक्झाम स्टार्ट होणार आहे डिसेंबर 2026 पासून, बरोबर. म्हणजे या वर्षी जेव्हा डिसेंबर मध्ये एक्झाम होणार आहे आपली CSIR नेट ची, तेव्हापासून हे CSIR नेट आणि DBT ही एक्झाम मर्ज केलेली असणार आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस इंटिग्रेशन इज टू स्ट्रीमलाईन द नॅशनल एक्झामिनेशन फ्रेमवर्क, एलिमिनेट redundancy in testing, and create a cohesive and efficient assessment system that reflects the increasingly interdisciplinary nature of the contemporary biological research and development. तो बेसिकली यांचा मोटिव्ह असा आहे की पूर्ण नॅशनल, बरोबर, म्हणजे पूर्ण इंडियामध्ये आपण म्हणू शकतो की काही त्रुटी न राहता पूर्ण इंडियामध्ये सेम एक्झामिनेशन लागू होईल, बरोबर. आणि त्याच्यामध्ये कारण लाईफ सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजी जर का एकत्र आले तर त्याच्यावरती खूप जास्त रिसर्च आणि डेव्हलपमेंटचे चान्सेस खूप वाढून जातात आणि इम्प्लिमेंटेशन पण खूप जास्त येऊन जातात. सो प्रोग्रेस खूप जास्त होऊ शकते, म्हणून हा त्यांचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर सेकंड त्यांनी दिलेलं आहे नंतर की ड्युरिंग द इनिशियल राउंड्स ऑफ डिस्कशन अँड स्टेकहोल्डर्स, स्टुडंट्स अँड एस्पिरंट्स हायलाइटेड सेव्हरल की कन्सर्न, बरोबर. म्हणजे आता बेसिकली आता ते सांगणार आहेत की कन्सर्न काय होते. त्यांनी स्टुडंट्स किंवा जे एस्पिरंट्स होते त्यांच्यासोबत बोलून चालून जे काय कन्सर्न्स निघाले आहेत ते इथे तुम्हाला दिलेले आहेत 3 पॉइंट्स मध्ये. तो फर्स्ट पॉइंट आहे की रिडक्शन इन टोटल नंबर ऑफ सीट्स.
जेव्हा हे डिस्कस केलं गेलं तर स्टुडंट्सचं आणि ऍस्पिरंट्सचं असं म्हणणं होतं की जर का दोन्ही एक्झाम मर्ज केल्या गेल्या तर तिथे सीट कमी होऊ शकतात. बरोबर. सेकंड कन्सर्न होता की लाईफ सायन्सच्या स्टुडंटला थोडी कॉम्प्लेक्सिटी येऊ शकते बायोटेक्नॉलॉजी ऍड जर का झाली तर. आणि सेम कन्सर्न जो आहे तो बायोटेक्नॉलॉजीच्या स्टुडंटसाठी पण आहे. कारण कॉम्पिटिशन दोघांसाठी पण ती वाढणार आहे. फॉर द लाईफ सायन्स स्टुडंट अँड फॉर द बायोटेक्नॉलॉजी स्टुडंट. कारण दोन्ही पण फील्ड जर का एकत्र येत आहे सो दोघांसाठी एकमेक म्हणजे बायोटेक्नॉलॉजीच्या स्टुडंटसाठी लाईफ सायन्सचे स्टुडंट कॉम्पिटिशन आहे आणि लाईफ सायन्सच्या स्टुडंटसाठी बायोटेक्नॉलॉजी वाले स्टुडंट ऍज अ कॉम्पिटिशन आहे. कारण ही एक्झाम मर्ज होत आहे. तो दोन्ही पण स्टुडंट जे आहेत दोन्ही पण फील्डचे स्टुडंट so there will be a huge competition if the exam is merged. ओके. आणि ही होणारच आहे डिसेंबर 2026 पासून. बरोबर. त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की आफ्टर केअरफुल कन्सिडरेशन म्हणजे हे सगळं कन्सिडर केल्यानंतर त्यांनी काही क्लॅरिफिकेशन दिले आहेत की नो इम्पॅक्ट ऑन द सीट नंबर. बरोबर. म्हणजेच की जितक्या सीट्स असतील तेवढ्याच राहतील, त्याच्यावरती काही इम्पॅक्ट होणार नाही. बरोबर. म्हणजे सीट ज्या कमी व्हायचा जो प्रॉब्लेम होता तो होणार नाही. सेकंड त्यांनी दिलेला आहे की जो क्वेश्चन पेपर राहील तो बॅलेन्स्ड आहे. बरोबर. म्हणजे की त्याच्यामध्ये लाईफ सायन्स पण असेल आणि बायोटेक्नॉलॉजी पण असेल. आणि यामुळे काय होईल तर दोन्ही प्रकारच्या स्टुडंटला दोन्ही फील्डच्या स्टुडंटला इक्वल ऑपॉर्च्युनिटी भेटेल. कारण क्वेश्चन पेपर जो राहील तो प्रॉपरली बॅलन्स राहील. दोन्ही पण सब्जेक्ट मर्ज होतात आहे म्हणून. त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की फेअर अँड इन्क्लुझिव्ह इव्हॅल्युएशन. बरोबर. म्हणजेच की त्याच्यामध्ये प्रॉपरली कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, अनालिटिकल ॲबिलिटी अँड रिसर्च ॲप्टिट्यूड या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे, मोठ्या मोठ्या ज्या कन्सेप्ट आहे त्याच्यावरती बेस्ड तुमचं इव्हॉल्युशन राहील. आणि बेसिकली जो सध्या म्हणजे माझं चालू आहे या गोष्टीवरती रिसर्च करणं म्हणा किंवा सर्च करणं म्हणा, तर याच्यामध्ये आपल्याला हेच समजू शकते की सध्या तरी आपण हे म्हणू शकतो की CSIR नीट एक्झामचं जे पण काही मार्किंग सिस्टीम आहे तसंच राहू शकतं. बरोबर. कारण CSIR नेट एक्झामिनेशन मध्ये आपल्याला आपण 3 कॅटेगरीमध्ये रिझल्ट लागतात. बरोबर. पण पण डीबीटी बीईटी साठी इथे फक्त 2च कॅटेगरी होत्या. तो जर का हे मर्ज झाले तर आपला जो रिझल्ट आहे या एक्झामिनेशनचा हा 3 कॅटेगरी मध्येच लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि जसं CSIR नीट मध्ये जसं मार्किंग सिस्टीम आहे तसे सेक्शन्स आहेत तसंच ही एक्झाम राहू शकते. बरोबर. सो हा आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे. समोर काही नोटिफिकेशन आले, काही चेंजेस आले तरी आपण लवकरात लवकर अपडेट देऊया. तो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा टू बीके ट्युटोरियल्स. आणि सोबतच बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका.